नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 स्पेस मिशन्स अवकाश मोहिमा। मागील भागामध्ये आपण अवकाश मोहिमा म्हणजे काय, अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व याबद्दल माहिती घेतलेली आहे। त्याचबरोबर कृत्रिम उपग्रह म्हणजे काय आणि या कृत्रिम उपग्रहांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते बघितलेलं आहे। आज आपण भ्रमणकक्षा आणि या भ्रमणकक्षेचे कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षा व भ्रमणकक्षांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते, त्याचबरोबर उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय आणि भारताने केलेल्या अवकाश मोहिमा याबद्दल माहिती घेणार आहोत। तर कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षा आपण आज बघणार आहोत। सर्व उपग्रह हे एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाहीत। तर कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासूनची उंची किती असावी, भ्रमणकक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्ताशी कोन करणारी असावी, या सर्व गोष्टी या उपग्रहाच्या कार्यानुसार ठरतात। भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर या उपग्रहांना फिरते ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उपग्रहाला ठराविक उंचीपर्यंत नेण्यात येतं आणि नंतर त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित केले जाते। तर भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षांची उंची किती आहे त्यानुसार कक्षांचे वर्गीकरण केले जाते। पहिली आहे बघा, कृत्रिम उपग्रहाची भूपृष्ठापासूनच्या उंचीवर हे अवलंबून असतं। निम्न कक्षा, तर भूपृष्ठापासूनची उंची साधारणतः 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर असते, अशा कक्षांना निम्न कक्षा म्हणतात। मध्यम कक्षा म्हणजे ज्या उपग्रह भ्रमणकक्षांची उंची भूपृष्ठापासून बघा ही आहे, ही या ठिकाणी आहे मध्यम कक्षा। भूपृष्ठापासून उंची साधारणतः 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर। भूस्थिर उपग्रह हे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करतात, त्यामुळे या कक्षांना ध्रुवीय कक्षा असंही म्हटलं जातं। आणि ही बघा, ही निम्न कक्षा म्हणजे भूपृष्ठापासून 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर। त्यानंतरची मध्यम कक्षा 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर। आणि ही जी आहे ही आहे उच्च कक्षा, हाय अर्थ ऑर्बिट्स। भूपृष्ठापासून उंची 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त। आता या ठिकाणी हे उपग्रह अवकाशात जणू स्थिर आहे असा या ठिकाणी भास होतो आणि म्हणून अशा या उपग्रहांना भूस्थिर उपग्रह असं म्हटलं जातं। आणि असे उपग्रह हे भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात। आता निम्न कक्षा जे आहेत यामध्ये हवामान अभ्यासासाठी वापरले जाणारे उपग्रह हे निम्न कक्षामध्ये भ्रमण करतात। तर मध्यम कक्षामध्ये असणारे उपग्रह हे दिशादर्शक उपग्रह प्रामुख्याने असतात आणि उच्च कक्षेमध्ये हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी या दळणवळण उपग्रह जे आहेत ते या उच्च कक्षेमध्ये प्रामुख्याने येतात। तर या भ्रमणकक्षा वर्तुळाकार किंवा लंब वर्तुळाकार अशा असतात। तर अशा प्रकारे या
कृत्रिम उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची किती आहे त्यानुसार या कक्षांचे वर्गीकरण केले जाते. बघा, उच्च कक्षा म्हणजेच भूपृष्ठापासूनची उंची साधारणतः 35,780 किलोमीटर पेक्षा जास्त. मध्यम कक्षा भूपृष्ठापासूनची उंची 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर. आणि निम्न कक्षा म्हणजेच भूपृष्ठापासून साधारणपणे 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर पर्यंत यांची उंची असते, या निम्न कक्षा होत. तर अशा प्रकारे या कक्षांचं वर्गीकरण केले जाते. बघा, उच्च कक्षा भूपृष्ठापासूनची उंची 35,780 पेक्षा जास्त आणि त्यामध्ये असणारे हे उपग्रह म्हणजेच हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी या प्रकारचे दळणवळण उपग्रह जे आहेत, हे उपग्रह या कक्षेमध्ये येतात. मध्यम कक्षा भूपृष्ठापासूनची उंची 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर. या कक्षांना ध्रुवीय कक्षा असंही म्हटलं जातं. दिशादर्शक उपग्रह या कक्षांमध्ये भ्रमण करत असतात. आणि निम्न कक्षा लो अर्थ ऑर्बिट्स भूपृष्ठापासूनची उंची 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर. आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, हबल दुर्बीण हे सगळे या कक्षांमध्ये परिभ्रमण करत असतात. त्याचबरोबर शास्त्रीय प्रयोगांसाठी किंवा हवामान अभ्यासासाठी वापरले जाणारे उपग्रह हे निम्न कक्षांमध्ये भ्रमण करतात. या आहेत बघा, या ठिकाणी कृत्रिम उपग्रह तुम्हाला भ्रमण करताना दिसतायत. उच्च भ्रमण कक्षा हाय अर्थ ऑर्बिट्स, त्यानंतर मध्यम कक्षा मीडियम अर्थ ऑर्बिट आणि निम्न कक्षा म्हणजे लो अर्थ ऑर्बिट्स. तर अशा प्रकारे या तिन्ही कक्षांमध्ये विविध प्रकारचे उपग्रह भ्रमण करत असतात आणि त्या उपग्रह जे काही दळणवळण, हवामानाबद्दल माहिती, दिशादर्शक, सैनिकी उपग्रह या कार्यानुसार त्यांचं वर्गीकरण करून त्यांना त्या त्या कक्षांमध्ये स्थिर ठेवले जाते. तर उपग्रह प्रक्षेपक, उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षात स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकांचा म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल्स यांचा उपयोग केला जातो. उपग्रहाला अवकाशात एका ठराविक कक्षेपर्यंत वाहून नेण्याचे काम हा उपग्रह प्रक्षेपक करतो. प्रक्षेपकाला अंतराळात जाण्यासाठी एक निश्चित वेग लागतो. त्याच प्रकारे एक विशिष्ट प्रकारचा रेटा म्हणजे थ्रस्ट आवश्यक असतो. उपग्रह प्रक्षेपकाचे हे कार्य न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. प्रक्षेपकामध्ये विशिष्ट प्रकारचे इंधन वापरले जाते. उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची उंची, प्रक्षेपकाचे स्वतःचे वजन व इंधनाचे वजन यावर प्रक्षेपणा वेग व रेटा या बाबी अवलंबून असतात आणि त्यानुसारच प्रक्षेपकाचा आराखडा ठरवला जातो. उपग्रह किती वजनाचा आहे आणि तो किती उंचीवरील कक्षेत प्रस्थापित करायचा आहे यानुसार प्रक्षेपकाचा आराखडा ठरतो. प्रक्षेपक उडवताना त्याच्या सोबत इंधनाचे खूप वजनही वाहून न्यावे लागते आणि त्यामुळे प्रक्षेपकामध्ये इंधनाचे वजन खूप जास्त असते आणि म्हणूनच
कालांतराने टप्प्याटप्प्याने बनवलेले प्रक्षेपक वापरणं आज सुरू केलेलं आहे. यामुळे प्रक्षेपकाने उड्डाण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे वजनही कमी करता येते. सुरुवातीच्या काळात एकच सलग प्रक्षेपक बनवला जाई, मात्र त्याचं वजन खूप होत असे आणि म्हणून मग टप्प्याटप्प्याने हे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता टप्प्याटप्प्याचे प्रक्षेपक वापरले जात आहेत. भारताच्या इस्रो या संस्थेने तयार केलेला PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल हा 4 टप्प्यांचा प्रक्षेपक आहे. भारताच्या इस्रोने बनविलेल्या PSLV या प्रक्षेपकाचा बाह्य आराखडा आपण बघणार आहोत. बघा 4 टप्प्यामध्ये आहे. पहिला, हा दुसरा टप्पा, तिसरा आणि चौथा. तर हे 4 टप्प्यात बनवलेलं प्रक्षेपक आहे. घन इंधनावर काम करणारे सुरुवातीचा रेटा पुरविणारे इंजिन आहे. हे प्रक्षेपकाला ठराविक वेग व उंची प्राप्त करून देते. घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा, या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील हे इंधन संपले की इंधनाची रिकामी टाकी व इंजिन प्रक्षेपकापासून मुक्त होऊन निर्जन जागी पडले जाते. पहिल्या टप्प्यातील इंधन संपताच दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित झालेले असते. द्रव इंधनावर काम करणारा हा दुसरा टप्पा आहे. त्यानंतर घन इंधनावर काम करणारा तिसरा टप्पा आणि द्रव इंधनावर काम करणारा पुन्हा चौथा टप्पा. तर अशा प्रकारे शेवटच्या भागामध्ये उपग्रह ठेवण्याची जागा असते आणि अशा प्रकारे हळूहळू इंधन टाकी गळून पडत जाते आणि वजन कमी झाल्यामुळे अधिक वेगाने ह्याचा प्रवास होऊ शकतो. बहुतेक सर्व प्रक्षेपक हे 2 किंवा अधिक टप्प्यांनी बनलेले असतात आणि नंतर मग प्रक्षेपित झालेला उपग्रह एका विशिष्ट कक्षेत स्थिर होतो आणि आपलं काम सुरू करतो. बघा अशा प्रकारे हे निर्जन जागी पडतात आणि उपग्रह एका विशिष्ट कक्षेमध्ये स्थिर ठेवला जातो आणि त्याचं कार्य त्या ठिकाणी सुरू होतं. बघा उपग्रह प्रक्षेपक अशा प्रकारे प्रक्षेपित झालेला उपग्रह एका कक्षेत स्थिर होण्यासाठी स्पेस शटल मार्फत त्याचं लॉन्चिंग केलं जातं. आता मानवाने आतापर्यंतच्या केलेल्या अवकाश मोहिमा आपण बघणार आहोत. तर अवकाश मोहीम म्हणजेच पृथ्वीच्या कक्षेत कृत्रिम उपग्रह प्रस्थापित करून त्यांचा उपयोग संशोधन व जीवनोपयोगी गोष्टींसाठी करणे होय. तर अवकाशाबद्दलच्या या मानवाच्या कुतूहलामुळे अनेक अवकाश मोहिमा मानवाने आखलेल्या आहेत. त्याबाबत आपण आता माहिती घेणार आहोत. चंद्र मोहीम. आता आपल्या सूर्यमालिकेतील सर्वात जवळचा घटक म्हणजे चंद्र, त्याचबरोबर हा पृथ्वीचा उपग्रह असल्यामुळे मानवाने सर्वप्रथम चंद्र मोहिमा हाती घेतल्या. साहजिकच पृथ्वी कक्षेपलीकडे मानवाने या चंद्र मोहिमांचा सर्वप्रथम विचार केला. 1959 ते 1976 पर्यंत रशियाने 15 चंद्र मोहिमा राबवलेल्या आहेत. सोव्हिएत युनियन, अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपान यांनीही या चंद्र मोहिमेमध्ये भाग घेतलेला आहे. 1959 मध्ये लुना 2 हे पहिलं यान
रशियाने वापरलेलं होतं. या सर्व मोहिमा या मानवरहित होत्या. मात्र अंतिम 4 यानांनी अभ्यासासाठी चंद्रावर उतरून तेथील दगडांचे नमुने पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये अभ्यासासाठी आणलेले आहेत. काही मोहिमा या मानवासह सुद्धा राबवल्या गेल्या. अमेरिकेने देखील 1962 ते 1972 मध्ये मानवरहित व मानवासह चंद्र मोहिमा राबवलेल्या आहेत. जुलै 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरला. सन 2008 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो या संस्थेने सुद्धा चंद्रयान-1 हे चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले आणि चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा महत्वाचा शोध लावला. तर हे शोधून काढणारा म्हणजे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे हे शोधून काढणारा भारत हा पहिला देश ठरला. भारतीय अवकाश मोहीम चंद्रयान-1, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो या संस्थेमार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी एक यान सोडले होते. चंद्रयान-1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. तर हे मानवरहित अंतरिक्ष यान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे 2 भाग यामध्ये आहेत. त्यानंतर मंगळ मोहिमा. चंद्रानंतर मंगळाकडेही अनेक राष्ट्रांनी आपापली अवकाशयाने पाठवली. चंद्रानंतर दुसरी जवळची खगोलीय वस्तू मंगळ, त्यामुळे याकडे राष्ट्रांचं लक्ष गेलं. परंतु ही मोहीम थोडीशी अवघड असल्याने त्यातील काहीच मोहिमा यशस्वी होऊ शकलेल्या आहेत. इस्रोने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित केलेले मंगलयान सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले आणि त्याने मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडल याबद्दल महत्वाची माहिती मिळवलेली आहे. तर हे आहे मंगलयान. 5 नोव्हेंबर 2013 रोजी हे मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले आणि मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. चंद्र व मंगळ या व्यतिरिक्त इतर ग्रहांच्याही मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठीही अनेक अवकाश मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. मानवाने अवकाशात अवकाश स्थानकही उभारले आहे. काही यानांनी ग्रहांच्या परिक्रमा केल्या आहेत तर काही याने ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली आहेत. लघुग्रहांवरील व इतर ग्रहांवरील धूलिकण दगडांचे काही नमुने पृथ्वीवर आणण्यात मानवाला यश मिळालेलं आहे आणि त्यातून संशोधन केलं जात आहे. या सगळ्या मोहिमातून आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीविषयी अधिकाधिक माहिती मिळवली जात आहे आणि त्या अनुषंगाने अभ्यास केला जात आहे. अंतराळवीरांबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. राकेश शर्मा हे अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर होत. तर भारत रशिया संयुक्त अवकाश कार्यक्रमांतर्गत 2 रशियन अंतराळ संशोधकांसमवेत यांनी अवकाश स्थानकात 8 दिवस वास्तव्य केले होते. त्यानंतर कल्पना चावला अवकाशात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला अशी ख्याती असणारी कल्पना चावला ही आपल्या भारतातील आहे. भारतातील शिक्षणानंतर
त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकी विभागात डॉक्टरेट मिळवली आणि अंतराळामधील तिची पहिली सफर झाल्यानंतर अंतराळात त्यांनी 336 तास व 34 मिनिटे प्रवास केलेला आहे. सुनीता विल्यम्स अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम करणारी ही सुद्धा भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर. 4 महिन्यांच्या सफल मोहिमेनंतर अंतराळातून त्या पृथ्वीवर सुखरूप परतलेल्या आहेत. भारत व अवकाश तंत्रज्ञान. भारतानेही प्रक्षेपकांच्या विज्ञान व तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद प्रगती केलेली आहे. प्रक्षेपणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षेपकही तयार केले आहे. अवकाश संशोधनात आणि अवकाश मोहिमा राबविण्यात अग्रेसर अशा जगातील काही मोजक्या देशात आता भारतही समाविष्ट आहे. अवकाश मोहिमा राबविण्यात सुद्धा भारत आता स्वयंपूर्ण झालेला आहे. साधारणतः 2500 किलोग्राम वजनापर्यंतचे उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये इस्रो मार्फत आपण प्रस्थापित करू शकत आहोत. यात PSLV व GSLV हे प्रमुख प्रक्षेपक आहेत. भारताने अंतराळशास्त्र व विज्ञानात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात फार मोठे योगदान आहे. तर भारतीय अंतराळ संशोधनाचा हा जो पाया आहे, हा पाया डॉक्टर विक्रम साराभाई यांनी घातलेला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेत डॉक्टर विक्रम साराभाई यांचे महत्वाचे योगदान आहे. इस्रोने आतापर्यंत विविध प्रकारचे प्रक्षेपक तयार केले आहेत, जे 2500 किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह सर्व कक्षांमध्ये प्रस्थापित करू शकतात आणि तशा प्रकारचं कौशल्य व क्षमता ही या इस्रोमध्ये आहेत. तर बघा, इस्रोने PSLV म्हणजेच पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल आणि GSLV जिओ सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल हे 2 प्रमुख प्रक्षेपक तयार केले असून ते अनेक टप्पे असणारे प्रक्षेपक आहेत. त्याचबरोबरीने भारताने इनसॅट व जीसॅट या श्रेणीतील अनेक उपग्रह अवकाशात पाठवलेले आहेत. दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रसारण, हवामानशास्त्र यासाठी या उपग्रह मालिका कार्यरत आहेत आणि यामुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकलेली आहे. भारताची एज्युसॅट ही उपग्रह मालिका केवळ शिक्षणासाठी, तर IRNSS ही मालिका पृथ्वीवरील कुठल्याही भौगोलिक स्थानाचे अक्षांश व रेखांश निश्चित करण्यासाठी वापरली जाते. बघा, दूरसंचार यामध्ये हे उपग्रह कार्यरत आहेत. टेलिकम्युनिकेशन, दूरचित्रवाणी प्रसारणासाठी असणारे हे उपग्रह. भारतातील काही प्रमुख अग्निबाण प्रक्षेपण केंद्रे बघा, थुंबा तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. श्रीहरिकोटा आणि चांदीपूर या ठिकाणी प्रमुख अग्निबाण प्रक्षेपण केंद्रे आहेत आणि श्रीहरिकोटावरून अलीकडेच काही उपग्रहांचं प्रक्षेपण झालेलं आहे. त्यानंतर स्पेस रिसर्च सेंटर्स अवकाश संशोधन संस्था, विक्रम साराभाई अवकाश केंद्र तिरुवनंतपुरम, सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र श्रीहरिकोटा आणि स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. आता कृत्रिम उपग्रहांबरोबरच अनेक मानवनिर्मित वस्तू या पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत आणि यामुळेच अवकाशातील कचरा ही सुद्धा आता एक मोठी समस्या जगासमोर आहे. तर अवकाशातील कचरा म्हणजे काय? तर अवकाशामध्ये
पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असणाऱ्या निरुपयोगी वस्तूंना अवकाशातील कचरा असे म्हणतात. प्रक्षेपकांचे काही भाग, कारण प्रक्षेपकांचं उड्डाण झाल्यानंतर काही भाग जे आहेत हे भाग काय केले जातात, समुद्रात किंवा निर्जन जागी पडेल अशी सोय केली जाते. तर हे प्रक्षेपकांचे भाग, उपग्रहांचे तुकडे हे या ठिकाणी विखुरलेले आपल्याला दिसून येत आहेत. बघा, तर अवकाशातील हा जो कचरा, तर कृत्रिम उपग्रहांबरोबरच अनेक मानवनिर्मित वस्तू या पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. यामध्ये सध्या कार्यशील नसलेले उपग्रह, प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकांचे भाग, एखादा उपग्रह जेव्हा दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूंवर आदळल्यामुळे होणारे तुकडे, अशा सर्व वस्तूंचा यात समावेश होतो. हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोक्याचा ठरू शकतो. उपग्रहांवर व इतर अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचवू शकतो आणि म्हणूनच या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. तर 2016च्या एका अंदाजाप्रमाणे अशा निरुपयोगी वस्तूंचे 1 सेंटीमीटरहून जास्त लांबीचे सुमारे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे सगळे म्हणजेच अवकाशातील कचराच होय. थोडस आपण सराव कृतीपत्रिकेकडे येऊया. आकृतीत दर्शविलेल्या उपग्रहांच्या विविध कक्षांना योग्य नावे देऊन कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची लिहा. बघा, उच्च कक्षा आणि त्याची उंची पण लिहायची आहे, म्हणजे उंची 35,780 पेक्षा जास्त. मध्यम कक्षा भूपृष्ठापासूनची उंची 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर आणि निम्न कक्षा भूपृष्ठापासूनची उंची 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर. तर पुढील तक्ता पूर्ण करा. एक तक्ता आहे, या तक्त्यामध्ये बघा या 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बघा, पहिलं एक आपल्याला नाव दिलेलं आहे, त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये तो उपग्रह कोणत्या प्रकारचा आहे ते लिहायचं आहे आणि तिसऱ्या मध्ये आपल्याला त्याचं कार्य काय आहे ते लिहायचं आहे. तर बघूया आपण. पहिला आहे IRNSS. हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे? येस, हा आहे दिशादर्शक उपग्रह. आता दिशादर्शक उपग्रह आहे म्हणजेच त्याचं कार्य काय आहे? तर पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे अक्षांश व रेखांश निश्चित करणे. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे अक्षांश व रेखांश निश्चित करणे. ओके. आता दुसरा आपल्याला हवामान उपग्रह सांगितलेला आहे. मग हवामान उपग्रह कोणता आहे आपल्या भारताचा? येस, कोणता आहे? इनसॅट. इनसॅट हा हवामान उपग्रह आहे आणि या उपग्रहाचं कार्य हवामानाचा अंदाज करणे. आता तिसऱ्या तक्त्याकडे आपण येऊया. कार्य दिलेलं आहे पृथ्वी निरीक्षण. मग पृथ्वी निरीक्षण करणाऱ्या उपग्रहाचं नाव काय आहे आणि तो कोणत्या प्रकारचा, त्याचं विशिष्ट नाव काय आहे? तर हा उपग्रह आहे IRS आणि त्याचं नाव आहे पृथ्वी निरीक्षक उपग्रह. तर IRS हा पृथ्वी निरीक्षक उपग्रह कोणतं कार्य करतो? तर पृथ्वीचं निरीक्षण करतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर ती जी वेगवेगळ्या उपग्रहांची कार्य या आणि त्यांची वर्गवारी जी आहे त्याचा अभ्यास नीट करणं यासाठी आवश्यक आहे. तर अवकाश मोहिमा यामध्ये भारताने
केलेल्या अवकाश मोहिमा, विविध प्रकारचे उपग्रह, त्यांचे प्रकार, कार्य आणि उपग्रह मालिकांची किंवा प्रक्षेपकांची नावं याचा आपण आज अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.